गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि योग्य गुरु जर आपल्याला भेटला तर आपलं जीवन हे प्रगतीपथावर निश्चितपणे जात असतं. तर मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे, शारदा संस्कृत क्लासेस लातूर. आज मी त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि त्या विद्यार्थ्यांना मनोभावे आभार व्यक्त करण्यासाठी उभा राहिलेलो आहे. पाहता पाहता हे इयत्ता 8वीचं 9वीचं आणि 10वीचं वर्ष संपत आलेलं आहे. साधारणतः 20 फेब्रुवारीपासून 20 फेब्रुवारी 2026 पासून SSC बोर्ड म्हणजे शालांत प्रमाणपत्र परीक्षा संपन्न होणार आहेत, सुरू होणार आहेत. आणि त्या परीक्षेसाठी सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर खूप चांगल्या प्रकारे रेग्युलर शाळा केलेली आहे, वर्गात व्यवस्थित लक्ष दिलेलं आहे, घरी स्वतः अभ्यास केलेला आहे आणि ट्युशन क्लासेसच्या माध्यमानं सुद्धा त्यांनी ज्ञान प्राप्त केलेले आहे, अशा सर्व माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींना मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर शारदा संस्कृत क्लासेसच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी 10वी असेल, 9वी असेल, 8वी असेल, त्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे प्रवेश नोंदविला होता. साधारणतः फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये असेल किंवा जून 2025 मध्ये असेल. आम्ही आमच्या पद्धतीनं प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे की आमच्या संपर्कातला जो प्रत्येक विद्यार्थी आहे संस्कृतमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवून आपल्या वर्गामध्ये आपल्या शाळेमध्ये क्रमांक 1 वर राहावा इतपत प्रयत्न केलेले आहेत. नियोजन पद्धतीनं नियोजन युक्त अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांकडनं तोंडी असेल, लेखी असेल, बेसिक व्याकरण असेल, परिपूर्ण तयारी करून घेण्यात आलेली आहे. आणि जेणेकरून विद्यार्थ्याला ट्युशन क्लासेसमध्येच पाठांतराचा भाग असेल, लिखाणाच्या संदर्भात शुद्ध लिखाणाच्या संदर्भामधला भाग असेल, त्याची परिपूर्ण तयारी करून घेण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या शाळांमधील 5-6 वर्षापासूनच्या ज्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, परीक्षा झालेल्या आहेत, घटक चाचणी असेल, प्रथम सत्र असेल, द्वितीय घटक चाचणी असेल, ते पेपर्स आम्ही सोडवून घेतलेले आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांची लेखी सुद्धा खूप छान तयारी करून घेतलेली आहे. त्याचं फळ आम्हाला अगोदरच भेटलेलं आहे, जेणेकरून विद्यार्थी वर्गामध्ये क्रमांक 1 वर राहिलेला आहे. पण आता शालांत परीक्षा आहे, तर त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी हा संस्कृत विषयामध्ये लेखी 80 पैकी 80 मार्क्स मिळवावा आणि तोंडीचे तर आपणाला मार्क्स मिळणारच आहेत. त्याबद्दल कुठल्याही पद्धतीचा मनामध्ये संशय आपण ठेवू नये ही नम्र विनंती. कारण तुम्ही वर्षभर जे काही अभ्यास केलेला आहे, शिस्तबद्ध पद्धतीने राहिलेले आहात, त्या दृष्टिकोनातून तुम्हाला ते मार्क्स मिळणार आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी स्वतः आमच्यावर विश्वास ठेवून आमच्यापर्यंत आले होते, ज्या पालकांनी आमच्याकडे विद्यार्थ्यांना पाठवलं होतं, खरंच मनस्वी त्या विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे जाहीररित्या मी आभार व्यक्त करतो. जो आमच्यावर विश्वास ठेवलेला होता, त्या निश्चितपणे विश्वासास आम्ही पात्र राहण्याचा प्रयत्न केलेला आहे अद्यापर्यंत. मग विद्यार्थ्यांना एक संस्कारक्षम विद्यार्थी कशा पद्धतीनं घडावा, एक समाजामध्ये विद्यार्थी ज्ञानवंत गुणवंत कशा पद्धतीनं बनावा, या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या पद्धतीनं प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेतच. आणि निश्चितपणे आमचा विद्यार्थी हा वर्गात शाळेत क्रमांक 1 वर राहून आपल्या आईवडिलांचं, आपल्या शाळेतील गुरुजनांचं आणि आमच्यासारख्या ट्युशन क्लासेसच्या शिक्षकांचं सुद्धा ते नाव मोठं करणार आहेत, प्रगतीपथावर घेऊन जाणार आहेत. तरीसुद्धा वर्षभरामध्ये शिकवत असताना किंवा कुठेतरी तुमच्या पालकांच्या नंतर आम्ही शिक्षकांनी जो काही हक्क आणि अधिकार तुमच्यावर गाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्ही संस्कारयुक्त बनावत त्यासाठी प्रयत्न केलेला आहे. तो प्रयत्न करत असताना कोणाच्या मनाला जर काही विद्यार्थी बंधू भगिनींच्या जर काही वेडवाकडं वाटलं असेल तर त्याच्याबद्दल क्षमस्व. आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप प्रगती करावी. एक 17-18 वर्षापासून संस्कृत या विषयाचं ट्युशन चालवतोय. आम्ही जुन्या काळामध्ये विद्यार्थ्यांना छडीच्या माध्यमानं वगैरे शिस्त लागावी म्हणून भरपूर मार पण दिलेला आहे, पण आता ती मार वगैरे देण्याची पद्धत राहिलेली नाही. हसत खेळत संस्कृत विद्यार्थ्यांना मी शिकविण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्या
त्या काळातले विद्यार्थी आजही आमच्या संपर्कात आहेत. अनेक विद्यार्थी, मग ते डॉक्टर, इंजिनियर्सच्या माध्यमानं स्वतःचा व्यावसायिक एक उद्योजक या नावानं उद्योजक म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. आणि खरंच असे विद्यार्थी, अनेक विद्यार्थी आमच्या हातून घडले. मीही स्वतःला खरंच सौभाग्यवान समजतो, कारण शिक्षण हे एक पवित्र क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये जो स्वतः झोकून देऊन विद्यार्थ्यांच्या कल्याणाचा विचार करत असतो त्याला आयुष्यामध्ये खरंच काही कधी कमी पडत नसतं. तर त्या दृष्टिकोनातून देव आम्हाला नेहमी सद्बुद्धी देवो. अनेक जास्तीत जास्त विद्यार्थी आमच्या हातून घडावेत. कलेक्टर असतील, म्हणजे क्लास 1 क्लास 2 अधिकारी असतील, शिक्षक असतील, असे अनेक विद्यार्थी घडावोत अशी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि निश्चितपणे शारदा संस्कृत क्लासेस या माध्यमानं, आमच्या माध्यमानं विद्यार्थी शिकू इच्छित असतील तर आपल्यासाठी प्रवेश सध्या सुरू झालेले आहेत. कुठल्याही प्रकारचा मी तुम्हाला म्हणजे आमच्याकडेच विद्यार्थी यावा अशा पद्धतीचं काही कंपल्शन करणार नाही, पण विनंती करतो की संस्कृत या विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील तर आपणाला शाळेत शिकवत असताना लक्ष द्यावंच लागेल. त्याचबरोबर घरी स्वयं अध्ययन करावंच लागेल. आणि ह्या दोन्हीच्या माध्यमानं नाहीच जमलं तर शेवटी ट्युशन क्लासेस हा पर्याय आहे. कुठं का असेना आपण आपलं ट्युशन असावं याही मताचं आहे. आम्ही एक ट्युशन क्लासेस म्हणजे एक सेवाभाव वृत्ती आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे की अतिशय कमी शुल्क आकारून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोजेक्टरच्या माध्यमानं विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका सोडून घेऊन विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याचं मानस आम्ही ठेवलेलं आहे. आणि इतका विद्यार्थी 10वीचा जरी असला तरी त्याला इयत्ता 8वी 9वी आणि 10वीचं 3ही वर्षाचा मी बेसिक ग्रामर त्याला परिपक्व करून घेत आलेलो आहोत. म्हणूनच आमच्या क्लासचा रिझल्ट हा नंबर 1 वर असतो. आणि एखादा विद्यार्थी सलग 3 वर्ष राहून सुद्धा जर त्याला बोर्ड एक्झाममध्ये जर आउट ऑफ मार्क्स नाही मिळाले तर 97 मार्क्स मिळाले तर 1000 रुपये वापस आहेत. 96 मार्क मिळाले तर 2000 रुपये वापस आहेत. अशा पद्धतीनं प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. फीस वापस देण्याची आवश्यकता आम्ही पडूच देणार नाही, कारण सलग 3 वर्ष विद्यार्थी राहिला आणि तो जर विद्यार्थी बोर्डाच्या एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवत नसेल तर मग आमच्या ज्ञानाचा, अनुभवाचा काय बरे उपयोग त्या ठिकाणी होणार आहे, हा विचार आम्ही करतो. असो, एकंदरीत माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना, संस्कृत विषय शिकणाऱ्या विद्यार्थी बंधू भगिनींना माझ्याकडनं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. आता बोर्डाच्या एक्झामच्या अगोदर, त्याचबरोबर शाळेतील काही शाळांमधले एक्झाम झालेले आहेत, काही होणार आहेत, तर त्या परीक्षेच्या अगोदर आम्ही 2-2, 3-3 तास विद्यार्थ्यांना पूर्ण रिव्हिजन घेण्याचा प्रयत्न करतो. 2-4 प्रश्नपत्रिकासुद्धा त्या 2-4 दिवसामध्ये आम्ही सोडवून घेतो. आणि जेणेकरून तो विद्यार्थी शाळेतला पेपर सोडवत असताना, बोर्डाचा पेपर सोडवत असताना आउट ऑफ पर्यंत पोहोचला पाहिजे, ही एक मनातून इच्छा आहे. प्रामाणिक प्रयत्नसुद्धा आहेत. आपल्या सर्वांचे सहकार्य, आपल्या सर्वांचा विश्वास निश्चितपणे शारदा संस्कृत क्लासेसमधील प्रत्येक विद्यार्थी गाठेल उच्चांकाचा घेतलेला अध्यास. जीवन ही एक आगगाडी आहे, ती आशेच्या रुळावरून चालते. जीवन ही एक आगगाडी आहे, ती आशेच्या रुळावरून चालते. निराशेचा धूर सोडते आणि शेवटी समाधानाच्या स्टेशनवर जाऊन थांबते. माझ्या सर्व गुरूंना, तसेच महागुरूला सुद्धा माझा कोटी नमस्कार, दंडवत. कारण गुरु योग्य वेळी योग्य मार्गदर्शन जर आपल्याला लाभलं तर निश्चितपणे आपण खूप प्रगतीपथावर जाऊ शकतो. हे मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. असो, तर धन्यवाद.